यावर्षी कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचं मानलं जातं। कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते। या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते। आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबरला आहे। एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह करण्याचा शेवटचा हा दिवस असणार आहे। आपल्या धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले। या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले, यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। या दिवशी शिव मंदिरात त्रिपुरवात लावली जाते। या दिवशी घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरस करून पूजा केली जाते। तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करत असतात। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं। या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। शक्य असेल तर नदीमध्ये तुम्ही दीपदान करू शकता। घरामध्ये विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर अन्नदान, वस्त्रदान करायचं आहे। चंद्रदेवाला दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हा अर्घ अर्पण करायचा आहे। या सर्व गोष्टी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला देव दीपावलीच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत। आता बघा, तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की पौर्णिमा तिथी ही जी असते तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते। त्रिपुरारी पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा हा प्रत्येक ठिकाणी किंवा माझी मुलगी ही प्रत्येक ठिकाणी त्याची प्रगती व्हावी, त्याच्या जीवनामधील जे काही त्रास, दुःख, दोष, अडचणी आहेत तर ते दूर व्हावे। तो बाहेर पडला किंवा ती घराच्या बाहेर पडली तर ती सुखरूप घरी यावी, कोणतंही संकट त्याच्यावरती नसावं। माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईलाच हे वाटत असतं की त्याची अभ्यासात प्रगती व्हावी, नोकरीत त्याला यश मिळावं आणि सर्व कामात त्याला यश मिळावं। एखादं व्यसन असेल तर त्या व्यसनापासून सुटका व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं। त्यांच्या जीवनामध्ये जो त्यांचा हट्टीपणा आहे, चिडचिडपणा आहे, तापटपणा आहे तो सर्व दूर व्हावा, रागीटपणा आहे तर तो दूर व्हावा, त्याने खूप व्यवस्थित आणि समंजसपणे वागावं असं प्रत्येक आईला वाटत असतं। पण काय होतं, कधी कधी बाहेरचे जे दोष असतात, ज्याला आपण नजर दोष म्हणतो, किंवा अनेक प्रकारचे जे दोष असतात, नकारात्मक शक्ती असतात, त्यामुळे तो त्यांचा स्वभाव हट्टी होऊन जातो, चिडचिडा होतो किंवा मग अनेक अडचणी त्यांना प्रत्येक कामामध्ये येत असतात। नोकरीमध्ये अनेक अडचणी येतात, अभ्यासात अनेक अडचणी येतात। तर त्यासाठी जे कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रह खराब झालेले आहे तर त्यासाठीच आपल्याला आपल्या मुलांवरनं, मुलींवरनं ही जी एक वस्तू आहे किंवा हा जो एक उतारा आहे तर तो करायचा आहे। आता हा उतारा कशा पद्धतीने आपल्या मुलांवरनं आपल्याला ओवाळून टाकायचा आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। तर चला लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी करायचा आहे। आता सकाळी म्हणजे 12च्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता जर तुम्हाला 12च्या आत हा उपाय करणं शक्य नसेल तर काय करावं, तर मग तुम्ही संध्याकाळी 5 नंतर 5 ते 7च्या दरम्यान हा उपाय केला तरीही चालेल, काहीच अडचण नाहीये। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, उपाय करण्यासाठी घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्यायची आहे। आता तुम्ही सकाळी उपाय करणार असाल ना तर आपलं घर व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचं, आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे। कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात। सर्वात प्रथम संपूर्ण घराची स्वच्छता झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला शिजवायचे आहे आणि याच्यापासून तुम्हाला भात तयार करायचा आहे। तांदळाचा भात करत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये, फक्त साधा भात तुम्हाला त्याच्यापासून शिजवायचा आहे। भात शिजवला की त्यानंतर तो तुम्हाला थंड करून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही इतकाच भात शिजवायचा की जो तुम्ही फक्त उतार्यासाठी वापराल, इतर तुम्हाला परत तो घरामध्ये वापरता येणार नाही।
आता हे सर्व झालं की त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. दही टाकायला विसरायचं नाही. नसेल दही घरामध्ये तर काय करायचं, दूध घ्या, दुधामध्ये थोडंसं लिंबू पिळा, 5 ते 10 मिनिटं ते तसंच ठेवा, म्हणजे त्याच्यापासून दही तयार होईल आणि ते थोडंसं चमच्याभर दही तुम्ही त्यावरती टाकू शकता. त्यावरती तुम्हाला आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा पडलेली असते, आपण मंत्रस्तोत्रांचं पठण करतो आणि त्यावेळेस आपण अगरबत्ती लावतोच, त्याची जी रक्षा खाली पडलेली असते, धूपची जी रक्षा खाली पडलेली असते, तर ती धूपची रक्षा त्या भातावरती तुम्हाला थोडीशी टाकायची आहे. त्याचबरोबर एक छोटासा भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. कोणताही ठेवू शकतात, चपातीचा ठेवला तरी चालेल, भाकरीचा ठेवला तरी चालेल. शिळा असेल तर अतिशय उत्तम, शिळे नसेल तर ताजी जरी चपाती ठेवली तरीही चालेल, काहीच अडचण नाही. तर अशा पद्धतीने आता हा आपला उतारा तयार झालेला आहे. काय काय घेतलेलं आहे आपण उतार्यामध्ये, भात शिजवून घेतला, त्यावरती दही टाकलं, त्यावरती आपण एक भाकरीचा छोटासा तुकडा ठेवला, त्यावरती आपण रक्षा टाकलेली आहे. आता हा उतारा आपला तयार झाला. उतारा तयार झाला की त्यानंतर तुम्हाला सकाळीच किंवा संध्याकाळी 5 नंतर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मुलांना बसवायचं. जमिनीवरती बसवत असताना खाली आसन द्यायचं, आसनावरती मुलांना बसवायचं. बसवल्यानंतर हा उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाहीये. उपाय होईपर्यंत कोणासोबत बोलायचं नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सर्व झालं की मुलांना बसवल्यानंतर मुलांचा चेहरा पूर्वेकडे, आपला चेहरा पश्चिमेकडे, किंवा मुलांचा चेहरा पश्चिमेकडे, आपला चेहरा पूर्वेकडे, अशा पद्धतीने तुम्ही बसवू शकता. त्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो ओवाळायचा आहे. ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास, दुःख, संकटे, दोष, अडचणी, विघ्न आहेत तर ते दूर झालेले आहे. त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे. त्यांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या सर्व संपलेल्या आहेत, अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा. आणि त्यानंतर हा जो उतारा आहे तर तो मुलांवरनं 7 वेळेस किंवा 11 वेळेस तुम्हाला ओवाळायचा आहे. डोक्याकडनं पायाकडे खाली ओवाळत जायचं. त्यानंतर उतारा ओवाळला की घराच्या बाहेर यायचं. घराच्या बाहेर आल्यानंतर थोडीफार जागा असेल, गॅलरी असेल, बाल्कनी असेल, टेरेस असेल, पत्रा असेल, किंवा घराच्या पुढे थोडी जागा असेल किंवा एखाद्या झाडाखाली, तर हा जो उतारा आहे तर तिथे ठेवून द्यायचा. जिथे पशु पक्षी प्राणी हा जो उतारा आहे, म्हणजे आपण हा जो भात ठेवलेला आहे तर तो खाऊन घेतील आणि आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष हे नष्ट होतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. उतारा ठेवत असताना व्यवस्थितपणे ठेवायचा, जिथे कोणाचाही हात पाय पडणार नाही, आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता जर नाहीच खाल्ला तर मग तुम्ही तो निर्मल्यात टाकून देऊ शकता, काहीच अडचण नाही. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता त्यानंतर घरात प्रवेश करताना सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचं आहे. आता जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करायचं, तर मग मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा जो उतारा आहे तर तो ओवाळून टाकू शकता, काहीच अडचण नाही. किंवा तुम्ही जर मावशी असेल किंवा आजी असाल तर तुम्ही स्वतः सुद्धा त्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. त्यानंतर दुसरं म्हणजे अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे. त्या संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्यानंतर ग्लासभर पाणी जे आहे तर ते मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला ओवाळायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं. तर अशा पद्धतीने हे 2 उपाय आहे. हे 2 उपाय तुम्ही करा, नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील. उपाय करत असताना मनामध्ये किंतु परंतु शंका येऊन देता कामा नये. जर मुलांच्या जीवनात सारखंच आजारपण असेल, मुले सारखीच आजारी पडतायत, तर तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. वयाची कोणतीही मर्यादा नाहीये, वय कितीही असलं तरीही चालेल. करून बघा, फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.